प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचं रुपडं जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं बदलणार आहे। कारण याच संपूर्ण सिद्धिविनायक मंदिराचं आणि सिद्धिविनायक मंदिरातल्या परिसराचं सुशोभीकरण जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि यासाठी निविदा जो आहे तो निविदा राबवण्याची प्रक्रिया जी आहे ती महानगरपालिकेच्या वतीनं सुरू केलेली आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार सदा सरवणकर ज्यावेळेस अध्यक्षपदावर विराजमान झाले त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की संपूर्ण कायापालट जो आहे तो सिद्धिविनायक मंदिराचा करण्यात येणार आहे आणि सर्व भाविकांना आणि जे भक्त येतील त्यांना सर्वांना उच्च दर्जाची सुविधा जी आहे ती सुविधा देण्याचा प्रयत्न सिद्धिविनायक न्यासाकडून जो आहे तो करण्याचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर महानगरपालिकेकडून जो आहे तो लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे। यामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण जे आहे ते सुशोभीकरण करण्यात येणार आहे। सिद्धिविनायक मंदिराचं काम जे आहे ते सिद्धिविनायक न्यासाकडून करण्यात येणार आहे, तर आजूबाजूच्या परिसराचं जे सुशोभीकरण जे आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे। यासाठी महानगरपालिकेकडून जे आहे ती निविदा प्रक्रिया राबवण्याचं काम जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे। यामध्ये भाविकांसाठी अत्याधुनिक प्रकारचं स्वच्छतागृह बनवणे, त्याच पद्धतीने दादर स्थानकापासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बेस्टच्या मिनी बस चालवणं अशा अनेक सुविधा ज्या आहेत ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहेत। त्याचसोबतच दर्शन रांगेमध्ये उभे राहणाऱ्या भाविकांसाठी छत बनवणं, तात्पुरते हे छत जे आहे ते छत बनवले जातील। त्याचसोबतच जे सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर जे रस्ते आपल्याला दिसत आहेत त्या रस्त्यांचं देखील रुंदीकरण करणं हे देखील महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्याचसोबतच सिद्धिविनायक मंदिराच्या मेट्रो स्थानक आहे, या मेट्रो स्थानकापर्यंत विविध सुविधा करणं हे देखील मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे। सिद्धिविनायक न्यासाकडून जे आहे ते मंदिराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे, तर आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे। आणि यासाठी मुंबई महानगरपालिका लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे आणि त्यामुळे मुंबईतील जे असं प्रभादेवीतलं प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिर आहे त्याचं आपलं रुपडं पलटलेलं पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।